हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर अजून एक आली होती मदर्स डेसाठी ऑर्डर आणि ही हवी होती 1 kgचा चॉकलेट केक. ॲक्च्युली ब्लॅक फॉरेस्टमध्ये करायचा होता, बट मी एकदम थोडीशी ब्राऊन क्रीम यूज केली ह्या केकसाठी. तर कालचा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर ती बेंटो केकची ऑर्डर होती आणि ही पण अचानक ऑर्डर आली मला. हा पण संध्याकाळी हवा होता त्यांना 8, 8:30, 9 वाजता, बट कस्टमर 10, 10:30ला घ्यायला आलं होतं. तर मी लगेच तयारीला लागले, कारण माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत. मी तुम्हाला आधी मेन्शन केलं होतं की माझी मावशी वगैरे आली राहायला. तर थोडा त्यांच्यामध्ये पण टाईम स्पेंड करायचा होता आणि मला घरीसुद्धा मदर्स डेसाठी केक बनवायचा होता सगळ्यांसाठी, मम्मी आणि मावशीसाठी. तर त्यामुळं मग मी हा आधी रेडी करून घेतला आणि नंतर आमच्यासाठी पण केक बनवला. पण मला त्या केकचा व्लॉग बनवायला पॉसिबल नाही झालं, सो मी त्याचं शूट नाही केलं. तर तुम्ही बघताय की इथे मागे पुढे सगळे असे आलेत, असे केक बनवताना असे सगळे बघतात, बसतात वगैरे. परत मध्ये मध्ये करतात, काय बनवते, कसं बनवते, हे सगळे एक्सायटेडच असतात की कसं केक करतेस, काय करतेस. तर मी ह्याला क्रमकोट करून घेतलं पहिले. क्रमकोट केल्यानंतर मी ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं थोड्या वेळ. आणि सेट होऊस तर जो घरी केक बनवायचा होता, मी रोज फालुदाचाच बनवला होता आणि सगळ्यांना खूप आवडला, एवढा छान झाला होता तो केक. तर रोज फालुदाचा बनवला मी आणि हा फ्रीजमध्ये ठेवला. तोपर्यंत मग तो त्याचा बेस लावून घेतला. तर तुम्हाला वाटत असेल की एकाच दिवशी जर तुला ऑर्डर आली तर तू वेगवेगळे ड्रेसेसवर का करते. तर थोडं बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग टॉप चेंज केला होता आणि त्यामुळं मग हा घातला मी आणि एक व्हिडिओ त्याच्यावर आणि एक व्हिडिओ ह्याच्यावर असं शूट झालं ते. तर हा क्रमकोट करून ठेवला होता मी आणि छान असं सेट झाला आहे, तुम्ही बघताच आहे. तर हा जो डब्बा आहे तो टॉल आहे आणि जे माझ्याकडे जे ग्लासेस आहेत ते जास्त टॉल नाही आहेत. तर त्या कस्टमरने मला 2 इमेज सेंड केले होते. टॉल आहे हा. तर मग हे झाल्यानंतर तुम्ही बघताय की हे झाल्यानंतर मी कलर बनवला. त्या कस्टमरने मला इमेजेस सेंड केली होती, 2 इमेज सेंड केले होते. दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मला केक बनवायचा होता. तर त्या केकचा असा स्किन कलरमध्ये होता, सो मी स्किन कलर बनवायचा प्रयत्न केला, जो मी फर्स्ट टाईम बनवणार होते. तर मी आधी येल्लो कलरचे 2 ड्रॉप्स टाकले, ज्वेल कलरचे. ते खूप येल्लो झाल्यानंतर मला टेन्शन आलं की हा स्किन कलर रेडी होईल की नाही म्हणून. नंतर 1 ड्रॉप रेड कलरचा ॲड केला, तर हा असा कलर झाला स्किन कलरचा. तर हा खूप छान कलर झाला, जास्त डार्क नाही, जास्त फेंट नाही आणि नॉर्मल कलर झाला आणि केकलाही छान लुक आला आणि सेम तसाच केक झाला हा. तर हा 1 kgचा केक होता. तर आउटर कोटिंग झाल्यानंतर मी आउटर एरिया क्लीन करून घेतला, जी एक्स्ट्रा क्रीम होती ती क्लीन करून घेतली आणि नंतर ह्याच्यावर थोडी डिफरंट डिझाईन होती, सो मी पण थोडी कन्फ्यूज होते. सो आधी मी मार्किंग करून घेतली आणि मग डिझाईन करायला स्टार्ट केलं. ही जी डिझाईन आहे ती मी फर्स्ट टाईम बनवते, सो थोडीशी वेगळी आली आहे, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. लास्टला तुम्हाला दिसेलच की डिझाईन कशी झाली आणि केकही खूप छान झाला आहे. अशाच युनिक डिझाईनच्या केक बनवलं तर मग छान वाटतं आणि नंतर मग आपल्यालाही छान वाटतं ते, बाकी काही नाही. आणि जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनाही न्यू डिझाईन्स बघायला भेटतात असे. तर ह्या केकवर मदर आणि बेबीची प्रिंट होती, सो मी ती प्रिंटआउट काढून आणली फोटो पेपरवर आणि अशी छान अशी कट करून घेतली, कारण जर प्रिंटआउट छान कट केलेली असेल तरच केकला लुक छान येतो आणि कसंही कट केलेलं असेल तर केकला लुक बिलकुल येणार नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण ते खूप हळूहळू आणि एकदम प्रॉपर कट करावी लागते ती प्रिंटआउट. तर आमच्या इथे तर ही 30 to 35 रुपीजला प्रिंटआउट मिळते. पेपर वेस्ट नको जायला म्हणून मी एक्स्ट्रा पण प्रिंटआउट्स काढून आणते. तर तुम्ही सांगा मला की तुमच्या इथे पण किती रुपयाला मिळते फोटो पेपरवर प्रिंटआउट, म्हणजे मलाही कळेल रेट्स. तर हे मी असे फ्लावर्स काढलेत, ह्या साईडने असे फ्लावर्स वगैरे होते आणि टॉप व्ह्यू मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. तर ह्याच्यासाठी मी 2 नोझल यूज केलेत. एक मोदकचं जे मी नेहमीचं करते, डेली नोझल आहे माझं, आणि एक तुडीचं ज्याच्यामध्ये रोज छान होतात असे फ्लावर्स. तर हे करून घेतलं. तुम्ही बघताय की ते छान झालं हा केक. तर आहे केकचा टॉप व्ह्यू आणि कस्टमरने मला वरती लिहायला लावलं होतं की मॉम आय लव्ह यू. तर बॅक साईडला तुम्ही बघताय की किती पसारा पडला आहे. जस्ट माऊ आली होती आणि पूर्ण ते गावाकडून पूर्ण आंबे वगैरे आणले होते, त्यामुळं जरा पसारा झाला आहे सगळा. ते पण नंतर मी आवरून घेतलं, पण आधी मला कस्टमरच्या ऑर्डर्स कंप्लीट करायच्या होत्या आणि ऑर्डर करून एकदा केक फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं तर मग काही टेन्शन राहत नाही, म्हणजे कस्टमर कधी आलं तरी केक छान लागतो आणि तोपर्यंत हा सेटही होऊन जातो. तर हे नोझल जे आहे ते मी नेमिंगसाठी यूज करते. मी आधीच्या ह्याच्यामध्ये मेन्शन केले ह्या नोझलचं नंबर वगैरे सगळं. तर तुम्ही बघताय की किती छान आलं आहे. हे असं उलटं दिसतंय, बट मी तुम्हाला ते रोटेट करून दाखवेलच की किती छान झालं आहे. तर लास्टला तुम्हाला केकचा फायनल लुक कळेलच. नंतर मी हे व्हाईट बीड्स टाकले थोडे केकवर, कारण केक पूर्ण वरतून मोकळा असं वाटत होता,
सो थोडे थोडे बीड्स टाकून घेतले मी आणि नंतर केक तर तसा पूर्ण रेडीच झाला आहे. तुम्हाला दिसेलच की केकचा फायनल लुक. आणि केक किती छान झाला आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि अशा भरपूर व्हिडिओजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा भरपूर न्यू व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि आज थोडासा लेट झाला व्हिडिओ अपलोड करायला, कारण पाहुणे आलेत, सो मी थोडंसं विसरून गेले होते. तर हा आहे केकचा फायनल लुक जो मदर डे स्पेशलसाठी होता. कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा मला. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच कायम सपोर्ट करा मला. थँक्यू.